लाख सर, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। और मौलाना मुदस्सर, मौलाना मुसद्दीक, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। फिर से एक बार हम चलते हैं कॉम्बॉक्स में, क्योंकि मैच फिर से एक बार ऑन हो चुका है। और मैं दोनों ही अंपायर से गुजारिश करूंगा कि 3 राउंड खिलाने, इसलिए ज़्यादा किसी को भी अंदर वक्त न दे, ज़्यादा टीम हडल न हो, ठीक है। 3 राउंड खिलाने, इसलिए जल्द से जल्द मैच को ख़त्म करें। धन्यवाद यासिन सर। दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत क्वार्टर फायनल मध्ये मानगाव संघाने प्रवेश मिळवलाय। तर पाहूया यावेळेला अमीना 11 रोहा विरुद्ध राकेश सकपाळ मित्रमंडळ मोपरा या दोन संघांमधली लढत। सामन्याला सुरुवात झाली आहे। पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसरा चेंडू पंचांकडून इशारा आलाय नो बॉल। खेळपट्टीच्या इथे बाहेर फेकला होता, त्यामुळे पंचांनी ह्या चेंडूला नो बॉलचा इशारा कळवलाय। नो बॉल वरती, प्रत्येक नो बॉल वरती फ्री हिट असणार आहे। गोलंदाज तेज असणार आहे, त्या चेंडूवरती इनसाइड आउट। अप्रतिम फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार। पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय। डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात। एकच धाव या चेंडूवरती मिळते। धावसंख्या 1 ने वाढली आहे। धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 11 धावा। 11 रन्स, 11 धावा येथे मात्र धावफलकावरती लागल्या। चला, दोन्ही संघांना मी विनंती करतोय, कृपया आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। अगदी खोदून मारलेला हा फटका, एक सिंगल धाव या चेंडूवरती येते। थोडंसं आपण पाहतोय चेंडू गॅदर्ड व्यवस्थितरित्या गोलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आलेला नाहीये, आणि त्याचा फायदा येथे फलंदाजांनी लगेच 2 धावा पटकावल्या। धावसंख्या 2 ने वाढते। 13 धावा धावफलकावरती या षटकातील। आता मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी। मागच्या मॅच मध्ये 46 धावा होऊन सुद्धा अगदी सहजरित्या सामना फिनिश केला होता, सामना चेस केला होता। इनसाइड आउट मारण्याचा फलंदाजाचाच प्रयत्न, चेंडू गेला डीप पॉइंटच्या दिशेने। डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षण येथे खराब झालंय, आणि त्याचा फायदा येथे मात्र 4 धावाने मिळतोय। धावसंख्या 4 ने पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे धावफलकावरती 17 धावा। 17 धावा धावफलकावरती लागतायत। एक शानदार सुरुवात चांडवा की टीम, सकपाळ मित्रमंडल मोपरा संघाची। चांडवा की टीम क्वार्टर फाइनल से पहले यहाँ पर रेडी रहे सेमीफाइनल के लिए, क्योंकि हम जरा भी वक्त नहीं देंगे। जैसे ही क्वार्टर फाइनल के एक इनिंग होगा, क्वार्टर फाइनल खत्म होगा, तुरंत टॉस किया जाएगा। पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा। कोणताही इथे मात्र गडी गमावलेला नाहीये। सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली ती प्रथमेशची। नॉन स्ट्राइक एंड वरती आहे प्रथमेश, स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे तुषार, गोलंदाज सलमान सिद्दीक। बॅकअप लेन चेंडू, शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी, अगदी वेगवान मारा, अगदी स्ट्रॉंग झोन आहे शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी। सलमान सिद्दीकचे एक अष्टपैलू खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय। पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग मध्ये केलेल्या 50 धावा, गोलंदाजी मध्ये सुद्धा केलेली चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी। और हमारे मेहमान आ चुके हैं, खासदार टटकरी साहब। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। वजीर भाई मित्रमंडळातर्फे आयोजित या मर्यादित षटकांच्या स्पर्धेमध्ये सन्माननीय
आपल्या सर्वांचे लाडके नेते खासदार तटकरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय सांसद खासदार तटकरे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी वजीरभाई मित्रमंडळातर्फे त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतोय. कमी करा. मैं आए हुए तमाम मेहमानों का खैर मकदम करता हूँ, खास करके हमारे टटकरे साहब, मोहम्मद अली भाई पल्लवकर, आसफ भाई पल्लवकर, सुदेश जी कलमकर, राकेश शाह जी, इन तमाम का मैं स्वागत करता हूँ. वजीर भाई मित्र मंडल की ओर से ओवर टू सर. वजीरभाई मित्रमंडळातर्फे मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस, अंतिम दिवसाचा हा थरार अनुभवण्यासाठी ज्यांनी क्रिकेटवरती अगदी मनोमन प्रेम केलेलं आहे, ज्यांनी या भारत देशाचा खेळ परदेशात जाऊन सुद्धा पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे आणि अलिबागच्या क्रीडा भवन मैदानावरती स्वतः क्रिकेट खेळलेलं आहे, असे सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके नेते खासदार तटकरे साहेब यांचं हार्दिक 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 स्वागत. अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून वजीरभाई मित्रमंडळातर्फे त्यांचं मी स्वागत करतोय आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, त्याचप्रमाणे सर्व नामांकित आणि प्रतिष्ठित व्यक्तींचं मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. एक हुशार व्यक्तिमत्व आणि सर्व सामान्यांचा आवाज, कार्यसम्राट म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुपरिचित असणारं नेतृत्व, मग ते नेतृत्व असेल, वक्तृत्व असेल आणि त्यांनी केलेलं सिद्ध केलेलं कर्तृत्व असेल, या सर्वांवरती आपण पाहतोय ज्यांनी खऱ्या अर्थानं या सर्व लोकांवरती, लोकांच्या मनावरती प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या हृदयावरती राज्य केलेलं आहे, ते आपल्या सर्वांचे लाडके तटकरे साहेब या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. आज के इस हमारे टूर्नामेंट वजीर भाई मित्र मंडल टूर्नामेंट को खुसूसन वक्त देकर यहाँ पर हमारे एमपी मेंबर ऑफ पार्लियामेंट और इस रायगढ़ जिले के अनमोल सा हीरा सुनील जी तटकरे साहब यहाँ पर आए हुए, उनके बारे में मैं यही कहूँगा कि रुके तो चांद चलो तो हवाओं जैसा है. ये शख्स रुके तो चांद और चले तो हवाओं जैसा है, ये शख्स धूप में भी छाव जैसा है. मैं वजीर भाई से गुजारिश करूंगा मोहतरम सुनील जी तटकरे साहब का गुलाहे अकीदत शाल देकर उनका इस्तकबाल करें. जरा जोरदार तालियां हो जाए डीजे. हाँ बाकी स्वागत करूंगा. वजीरभाई यांच्या मित्रमंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे या ठिकाणी होणाऱ्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले दापोलीचे नगराध्यक्ष, माझे सहकारी श्रीयुत खालिदभाई रखांगे, श्रीयुत निलेश माडिक, श्रीयुत वजीरभाई, मोहम्मदभाई, माझे ज्येष्ठ सहकारी प्रदेश सरचिटणीस श्रीयुत संदीपजी राजपुरे, श्रीयुत बंटी देशमुख, सारे आयोजक, मंचकार बसलेले सर्व क्रिकेटप्रेमी, सहभागी झालेले सगळेच क्रिकेटपटू, खेळाडू आणि प्रचंड रसिकतेने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम क्रिकेटप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, गेल्या अनेक वर्षाची क्रिकेट खेळाची परंपरा वजीरभाई मित्रमंडळाने या ठिकाणी जपली आणि दरवर्षी अतिशय उत्तम पद्धतीने क्रिकेटचे सामने या ठिकाणी ते भरवत आले. क्रिकेटचं मैदान मगाशी समालोचकांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या लहानपणापासून मला प्रिय आहे
त्यामुळे शालेय जीवनात मग प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक असेल, कॉलेज असेल, या सर्वच वेळेला मी सातत्याने क्रिकेट त्या ठिकाणी खेळत आलो. आणि वजीरभाई, मी ज्यावेळेला 74-75ला महाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये होतो, त्याला त्या वर्षीचा बेस्ट क्रिकेटर म्हणून मला त्यावेळेला पारितोषिक मिळालेलं होतं. महाडच्या चांदे मैदानावरती अनेक स्पर्धा खेळलो. त्यामुळे मैदानाने आम्हाला संघवृत्ती दिली, खिलाडूपणा दिला, जय पराजय पेचवण्याची ताकद दिली. अशा या क्रिकेटच्या खेळामध्ये अलीकडे ग्लॅमर खूप वाढला आहे. आणि आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा क्रिकेटचा खेळ खेळणारे चांगले क्रिकेटपटू तयार होताना पाहायला मिळत आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावरती होतात. त्याच्यामुळे माझं वय 12 वर्ष असताना मी ब्रेबरॉन स्टेडियमवरती मॅच बघितली होती, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज. त्याला वेस्ट इंडिजचा कॅप्टन होता गारफिल्ड सोबर्स आणि भारताचा कॅप्टन होता मनसूर अली खान पतौडी. त्याच मॅचमध्ये पतौडीने अर्धशतक केलं होतं, चंदू बोडेने शतक केलं होतं. लान्स गिब्स ज्यांची जलदगती गोलंदाजी, हॉलची आणि यांची उत्तम फटका आणि उत्तम झेल, असेच फटकेबाजी, अत्यास्पैचं क्षेत्ररक्षण ज्याला पाहायला मिळतं, त्याला क्रिकेटच्या खेळाचं प्रावीण्य आम्ही सगळेजण निश्चितपणाने अनुभवतो आहोत. आज क्रिकेटचा खेळ गतिमान झाला. 20 षटकांचे मर्यादित सामने वर्ल्ड कपमध्ये आले, 50 वन डेचे सुद्धा आले, 5 दिवसाचं कसोटी क्रिकेटसुद्धा तिथं आहेच. आणि आदरणीय पवार साहेबांनी जसं महाराष्ट्राच्या मैदानी खेळाला मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन दिलं, मग ते कुस्ती असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, तसं क्रिकेटचे सुद्धा MCAचे अध्यक्ष, BCCIचे अध्यक्ष आणि WCCचे अध्यक्ष म्हणजे वर्ल्ड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पवार साहेबांनी त्या ठिकाणी भूषवलं. मला आता इथे सांगण्यात आलं की फिल्डिंग करतोय तो संघ रोहायचा आहे. रोहायचा संघ असो किंवा गोलंदाजी का फलंदाजी करणारा महाडचा संघ असो, शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. रोहायच्या संघाने यश मिळावं असं जरी वाटलं तरी सुद्धा ज्याचं प्रावीण्य आहे तो त्या ठिकाणी यश मिळवेल. आणि म्हणूनच क्रिकेटच्या खेळाची गुणवत्ता आम्हाला मिळाली. अनिल हेरेकर नावाचा महाडमधला एक खेळाडू रोहायच्या कंपनीमध्ये काम करत असताना मी ज्या अमरजोत संघाचं नेतृत्व करत होतो, त्याच्यामध्ये आमचा तो एक उत्तम पैचा अष्टपैलू खेळाडू होता. त्याच्यामुळे अतिशय उत्तम षटकार, विराट कोहलीच्या शैलीतच यांनी फटकवला. असे आज चांगले चौकार आणि षटकाराची आतषबाजी या ठिकाणी होते आहे. वजीरभाई, तुमच्या सर्वांचं क्रीडा क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, हे कार्य अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चालू राहू द्या. मला काही क्षण का होईना पण मैदानावरती व्यथित करता आलं. क्रिकेट खेळाची जुनी आठवण या ठिकाणी या निमित्ताने करता आली. त्यामुळे आयुष्यभर क्रिकेटचा खेळाडू म्हणून संघ भावना, जिंकण्याची ईर्ष्या, हरलं तरी पराजयातून पुन्हा उभारी घेण्याची मानसिकता आणि मग फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, जेवढा काही क्षेत्रामध्ये आपल्याला गुणवत्ता दाखवता येतील तेवढं करण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्यामध्ये करू. पुन्हा एकदा वजीरभाई, तुमच्या मित्रमंडळाचं अभिनंदन. आणि हे जे काही चषक इथे ठेवलेत, म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या उंचीपेक्षा जास्ती चषक आहेत. त्यामुळे जे प्रावीण्य मिळवतील, 1 क्रमांक, 2 क्रमांक, 3 क्रमांक, 4 उत्कृष्ट बॅट्समनसाठी असेल, उत्कृष्ट गोलंदाजीसाठी असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल, मॅन ऑफ द मॅच असेल, मॅन ऑफ द सिरीज असेल, हे सगळी काय प्रावीण्य तुम्ही पदकं या ठिकाणी ठेवलीत. चांगली चांगली दर्जेदार बक्षिसे या ठिकाणी ठेवलीत. क्रिकेटच्या खेळाला तुम्ही देत असलेलं प्रोत्साहन आम्हाला सर्वांनाच आनंदी करताय. पुन्हा एकदा मंडळाचे अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये चांगला बीचा खेळ तुम्ही या ठिकाणी दाखवलात क्रिकेट रसिक प्रेक्षकांना. अंतिम क्षणाच्या दिवशी का होईना पण 26 जानेवारी मला उपस्थित राहता आलं. सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू सुनील जी तटकरे साहब, क्या आप यहाँ पर आए, वजीर भाई मित्र मंडल, इसको आपने हाजिरी दी, इसके लिए आपका आभारी है. साथ ही साथ नीलेश महारिक साहब, बंटी देशमुख सर, मुश्ताक पठान, मोहम्मद भाई पल्लवकर, इन तमाम का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं कि यहाँ पर आकर वजीर भाई मित्र मंडल इस टूर्नामेंट की फौजर सीजन 4 के शोभा को बढ़ाए. थैंक यू.
हॅलो, धन्यवाद डीजे. सन्माननीय खासदार साहेब आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा मी पुन्हा एकदा वजीर मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण एक MP म्हटला, एक खासदार म्हटला की बरीच कामं जबाबदारी असतात आणि तरीही आपण पाहतोय त्यांनी बिझी शेड्यूलमधून वेळ काढला, त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार. हॅलो, तर इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 22 आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा, एकूण 53 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. जिंकण्यासाठी निर्धारित 3 षटकांमध्ये 54 धावांची गरज. चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवा. अमिना 11 रोहा आणि राकेश सकपाळ मित्रमंडळ मोपरे या 2 संघादरम्यान हा सामना रंगलाय. मोपरे या संघानं निर्धारित 3 षटकांमध्ये 53 धावा इथे उभ्या केलेल्या आहेत. धावसंख्येचा एक डोंगर उभा केलाय. हा समोर जो आपण डोंगर पाहतोय त्या डोंगरापेक्षा मोठा धावसंख्येचा डोंगर आहे. तो डोंगर पार करणार का, तो डोंगर सर करणार का आणि हा सामना आपल्या संघाला जिंकून देणार का? मागच्या सामन्याचा सामनावीर सलमान सिद्दीक आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आहे मजर गौरी. जिसके हाथ में उसके टीम की जीत की डोरी, वो है मजर गौरी. चलिए दोस्तों, हम मैदान में चलते हैं जहां पे पहला ओवर लेके आए हैं दर्शन. राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप को छोड़कर गेंद निकल गई. अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा. सामने जो एक गाड़ी खड़ी है वो जरा लाइट बंद करें. समोरच्या मंडपामध्ये एक गाडी उभी आहे बाईक, त्याची लाईट बंद करा. पहली गेंद अतिरिक्त के रूप में 1 रन यहाँ पे आता हुआ. जी हाँ, परफेक्ट यॉर्कर. 2 टांगों के बीच में से गेंद सीधा स्टंप से जाके टकराई. साफ बोल्ड हुए और एक बड़ा झटका सलमान सिद्दीक के रूप में लगता हुआ अमीना 11 रोहा को. टूटने लगे हौसले तो बस ये याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते. ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिल अपनी, जुगनू किसी रोशनी के मोहताज नहीं होते. अब यहाँ पे रोशनी ढूंढनी होगी. सलमान सिद्दीक मैदान से बाहर जा चुके हैं और एक सिद्दीक अर्थात सुफियान सिद्दीक. अब यहाँ पर हमारे स्टेडियम में कुछ अनमोल से ऐसे मेहमान आए हुए हैं दापोली और दूर दराज से, तो मैं वजीर भाई मित्र मंडल की जानिब से उनका इस्तकबाल करना चाहता हूं. सबसे पहले उसमें मैं ये कहूं कि हमारे हरदिल अजीज दोस्त खालिद रखांगे साहब, मैं उनके बारे में सिर्फ यही कहूँगा. यासीन मर्चेंट साहब के जो डिग्निटीज बैठे हुए उनके बारे में यही कहूँगा खालिद भाई कि गा सको आपका नगमा वो साज कहाँ से लाऊं, गा सको आपका नगमा वो साज कहाँ से लाऊं, कह सको आपसे वो अंदाज कहाँ से लाऊं. यूं तो चांद की तारीफ करना आसान है बहुत, कर सको आपकी तारीफ वो अल्फाज कहाँ से लाऊं. ये हमारे खालिद भाई रखांगे साहब जो इस वक्त दापोली नगर परिषद के उपनगर अध्यक्ष है. मैं वजीर भाई इनसे गुजारिश करता हूं कि खालिद भाई रखांगे साहब इनका गुलाय अकीदत से इस्तकबाल करें.
डीजे साथ ही साथ उनके साथ आए हुए संदीप भाई राजपुरे साहब, मैं वजीर भाई से विनंती करता हूं उनका भी गुलाया अकीदत से इस्तकबाल करें। संदीप भाई राजपुरे। उसके बाद दापोली नगर परिषद की नगर सेविका रिया सावंत मैडम यहाँ पर आए हुए, मैं वजीर भाई से विनंती करता हूं कि गुलाया अकीदत से उनका भी इस्तकबाल करें। मोहतरमा रिया सावंत यांचं स्वागत करण्यात येत आहे। माजी जिला परिषद सदस्य सुजाता तांबे मैडम, मैं वजीर भाई से विनंती करता हूं कि उनका भी गुलाया अकीदत से इस्तकबाल करें। माजी महाड़ के नगर अध्यक्ष मोहतरम मोहम्मद अली भाई पल्लवकर साहब, मैं वजीर भाई से गुजारिश करता हूं उनका भी गुलाया अकीदत से इस्तकबाल करें। साथ ही साथ यहाँ पर राष्ट्रवादी के एक कार्यकर्ता राकेश शाह भी मौजूद है, शहर अध्यक्ष, मैं वजीर भाई से विनंती करता हूं कि उनका भी गुलाया अकीदत से इस्तकबाल करें। उसके बाद मोहतरमा वैष्णवी शिंदे मैडम यहाँ पर आए हुए हैं, मैं वजीर भाई से गुजारिश करता हूं कि उनका भी गुलाया अकीदत से इस्तकबाल करें। उसके बाद मोहतरम शब्बीर मौलाना साहब यहाँ पर आए हुए हैं, मैं वजीर भाई से गुजारिश करता हूं उनका भी गुलाया अकीदत से इस्तकबाल करें। दापोली से आए हुए हमारे और एक मेहमान मोहतरम रुपेश सावंत साहब, रुपेश सावंत साहब, वजीर भाई से विनंती है कि उनका भी गुलाया अकीदत से इस्तकबाल करें। महानगरीचे उपनगर अध्यक्ष माजी सुदेश भाई कलमकर आणि एक चांगले क्रिकेटर आज या आमच्या या स्टेजवर उपस्थित आहेत सुदेश कलमकर साहेब, त्यांचे स्वागत करण्यात येत आहे। साथ ही साथ हमारे मेहमान मोहतरम मुश्ताक भाई पठान जो कुवैत से खास आए हुए इस मैच के लिए, मैं वजीर भाई से गुजारिश करता हूं कि उनका भी गुलाया अकीदत से इस्तकबाल करें। हाँ, मोहतरम असफ पल्लवकर साहब वो भी आए हुए हैं, मैं वजीर भाई से गुजारिश करता हूं कि गुलाया अकीदत से उनका भी इस्तकबाल करें। नाम बनाम तमाम आए हुए तमाम हाजरीन का मैं वजीर भाई मित्र मंडल की जानिब से इस्तकबाल करता हूं और आगे की कार्रवाई के लिए यासीन मर्चंट साहब। हॅलो, धन्यवाद अखलाक सर, ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती आता ऐकत होतात आणि ज्यांचा अंदाज आपण ऐकलात ते सन्माननीय अखलाक सर, आपलं मनपूर्वक आभार। मॅच सुरूच ठेवायची आहे, हा मेसेज आलाय, मॅच सुरूच ठेवायची आहे सर।
हॅलो, चला आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार आहोत. मी आपल्याला आठवण देतोय 54 धावांची गरज आहे. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. अमिना 11 रोहा संघाला 11 चेंडू आणि 40 धावांची गरज. चलिए दोस्तों, मैच इज ऑन. सुफियान सिद्दीक स्ट्राइकिंग एंड पर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं बल्लेबाज तेजस नरे, गेंदबाज मयूर, राइट आर्म ओवर द विकेट. ये लीजिए, मैंने अभी भी कहा कि सुफियान जब तक यहां पे मैदान में रहेंगे तब तक ये मैच जीवित रहेगा. नसीब नहीं होगा क्योंकि आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन है. एक सेमीफाइनल, एक फाइनल हमें एक्स्ट्रा खेल खिलाने हैं. 2 मैच यहां पे एक्स्ट्रा है. मयूर के ऊपर हल्ला बॉल किया है, पहली गेंद पर चौका और चौके से स्वागत किया है. उसके बाद दूसरी गेंद के ऊपर छक्का. सुफियान सिद्दीक बहुत ही बढ़िया बल्लेबाज है. जी हाँ, इसमें तो बॉल लेग स्टंप उखाड़ दिया है. वाइड बॉल होगा ये समझते हुए छोड़ दिया था उस गेंद को और इसी के साथ सुफियान सिद्दीक भी मैदान से बाहर. बीस रन बोर्ड पर लग चुके हैं. स्ट्राइकिंग एंड पर नए बल्लेबाज रोहित शिंदे, गेंदबाज मयूर फिर से एक बार. जी हां, फुलर लेन जरूर थी, उसे सीधे बल्ले से खेला मगर लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात थे. 1 रन के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, शानदार वापसी में कहूंगा. पहली 2 गेंदों पर 10 रन खर्च करने के बाद ऐसा लगा था कि ये ओवर काफी खर्चीला होगा, काफी महंगा होगा, मगर मयूर की तारीफ तो बनती है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सटीक निशाने पे, सही ठिकाने पे, मगर इस मरतबा नजर लग गई लेग स्टंप के बाहर फटके और अंपायर जी ने दिए हैं यहां पे फटके. एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा. इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 22 रन बोर्ड पर लग चुके हैं. बहुत ही मजेदार मैच, रोमांचकारी मैच होने की संभावना. जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए. गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी, शॉर्ट फाइनल की दिशा में आसान सा कैच और तेजस नरे भी मैदान से बाहर.
इस मैच को जीतना इतना अब मुश्किल आसान नहीं होगा बल्लेबाजी करने वाली टीम अमीना 11 रोहा के लिए। यहां से कम 5 अगर छक्के आते हैं तो यहां पे काम बन सकता है। 7 गेंदें बची है, 32 रनों की जरूरत इस मरतबा। फिर से एक बार फुलर लेंथ यार करने का प्रयास, रन आउट करने की कोशिश। एक ही गेंद पर क्या क्या यहाँ पे देखने को मिला हमें हम सबको, और देखते देखते यहाँ पे दूसरे ओवर की समाप्ति। मयूर ने सही मायनों में कसावट भरी गेंदबाजी की है, बल्लेबाजों को काफी प्रभावित किया है। पहले ओवर में 10 रन आए थे, दूसरे ओवर में मात्र 12 रन। पहले ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया था गेंदबाज दर्शन ने, और इस ओवर में भी 2 बल्लेबाजों को आउट किया है गेंदबाज मयूर ने। अब नए गेंदबाज आए हैं तुषार। 6 गेंदें और 32 रनों की जरूरत। मानगाव कॅप्टन चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या। फुल टॉस गेंद, रोहित ने आओ देखा ना ताव और उसे खेल दिया है बॉलर के सर के ऊपर से, तीर की तरह ये सीधा छक्का। ओवर में 12 रन आए थे, कुल मिला के 22 रन बोर्ड पर लगे हैं, और अब यहां पे पहली गेंद पर ही छक्का आया है। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 28, बचे हुए 5 गेंदों में 26 रनों की जरूरत। लास्ट में रन आउट है, 1 रन है। 54 टू विन। दूसरे रन के लिए रन आउट हो चुके हैं हमारे गुणलेखक उमेर जी का ये कहना है। अंतिम गेंद के ऊपर 1 ही रन आया था और दूसरे रन के लिए रन आउट हो चुके थे, इस वजह से 54 रनों की जरूरत। छह गेंदें और 26 रनों की जरूरत है। सॉरी 5 गेंदें बची है अभी, क्योंकि पहली गेंद पर छक्का यहां पे हमें देखने को मिला है रोहित शिंदे के बल्ले से। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम फोकस करेंगे तुषार अंतिम ओवर के लिए। राइट आर्म ओवर द विकेट, जी हाँ, जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला है रोहित शिंदे ने कारपेट के सहारे स्क्वायर लेग की दिशा में। बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर गैदरिंग सही नहीं थी और इसी वजह से रोहित शिंदे दूसरे रन के लिए पहुंच गए हैं। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में। ज्यादा से ज्यादा यहाँ पे स्ट्राइक रोहित शिंदे अपने हाथों में रखेंगे, क्योंकि रोहित शिंदे के बल्लेबाजी में वो दमखम जरूर है। अरे यार, और आखिरकार रोहित शिंदे शॉट मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच देकर मैदान से बाहर आ चुके हैं। तीन गेंदे और 24 रनों की जरूरत। अब यहां से रोहा टीम को जीतना बहुत ही मुश्किल, तकरीबन नामुमकिन, मगर दोस्तों चमत्कार को ही नमस्कार किया जाता है। क्या यहां पे चमत्कार होगा? क्या यहां पे? जी हां, एक अतिरिक्त रन यहां पे जरूर आया है। क्या इस अतिरिक्त रन का यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम अमीना 11 रोहा को फायदा मिलेगा? बहुत ही बढ़िया गेंद,
शानदार गेंद थी, लाजवाब गेंद थी और इसी के साथ अब मात्र औपचारिकता बची है ऐसा प्रतीत होता हुआ, क्योंकि 2 गेंदें अभी भी आना बाकी है और जीतने के लिए तकरीबन 23 रनों की जरूरत। बहुत ही मुश्किल, तकरीबन नामुमकिन। मैं फिर से एक बार जरूर दोहराऊंगा, ये हाँ इस मरतबा बाउंसर किया था और एक इशारा यहाँ पे दिया है गेंदबाज को कि इसके बाद बाउंसर अलाउड नहीं होगा। अगर आप फिर से एक बार बाउंसर करोगे तो फिर से एक बार आपको पेनल्टी दी जाएगी। जी हाँ, इस मरतबा फुलर लेंथ और इसी के साथ ये मैच जीत लिया है मोपरा 11 ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। दोनों भी कॅप्टन यहाँ पर राजा मानगाव और मोपरा टीम के कॅप्टन। मोपरा संघाचे कर्णधार, चला आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या। माणगाव संघाचे कर्णधार, आपण सुद्धा टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। सर आप देंगे? महाड काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय सुदेशभाई कलमकर यांच्या शुभ हस्ते इथे सामनावीरास आपण सन्मानित करणार आहोत।